नमस्कार सगळ्यांना. आज आपण गीतेच्या सर्वात गूढ भागात प्रवेश करतो आहोत. आत्म्याच्या प्रवासातील अंतिम उद्दिष्ट, जिथे साधक म्हणतो, देवा, तूच माझं सर्वस्व. आजचा विषय भक्ती, ज्ञान, योग बरोबर परब्रह्माची अनुभूती. हा भाग चुकला तर गीता समजणं अर्धवटच राहील. यो माम पश्यति सर्वत्र सर्वं च मयि पश्यति तस्याहम न प्रणश्यामी स च मे न प्रणश्यति. श्रीकृष्ण म्हणतात, जो मला सर्वत्र पाहतो आणि सर्व काही माझ्यात पाहतो, तो माझ्यापासून कधीही अलग राहत नाही. म्हणजे काय? साधक प्लस कृष्ण बरोबर अद्वैत. भक्ती म्हणजे हृदय देवाच्या चरणी, देव माझा आणि मी देवाचा. ज्ञान म्हणजे मी कोण याचं उत्तर, मी देह नाही, मी शुद्ध आत्मा. योग म्हणजे मनाला दिव्यतेकडे एकवटणं. मन शांत म्हणजे कृष्ण जागर. ही तिन्ही साधना जिथे भेटतात तेथेच मिळते परब्रह्माची अनुभूती. सोप्पा प्रश्न तुमच्या हृदयाला, मी देवापासून दूर आहे की देव आधीपासूनच माझ्यात आहे? जर उत्तर दुसरं असेल तर अभिनंदन, तुमची आध्यात्मिक दारं खुली झाली आहेत. या गीतेचा प्रवास तुमचं जीवन बदलवू शकतो. स्टार. अंतिम 3 सत्य. देव शोधायचा नसतो, तो जाणीवेत यायचा असतो. मार्ग वेगळे, गंतव्य एकच. पाहणारा दिसणारे दर्शन सगळंच कृष्णच. हा होता भाग 51. परब्रह्माची अनुभूती, भक्ती, ज्ञान आणि योगाचा अंतिम संगम. पुढच्या भागात उलगडू, माया कोण, कोण फसवतं, कोण मुक्त करतं. उद्या सकाळी 8 वाजता नक्की भेटूया, फक्त अमोघ चॅनलवर. जय श्रीकृष्ण. प्रणाम.